या सभेनंतर गोव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांची भेट घेतली आहे आणि लवकरच युतीची अधिकृत घोषणा करू असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघातनं बंडखोरी करत सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यामध्ये भाजपला पराभूत करण्याचा विडा उचललाय। त्यानंतर आता शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिलाय, मात्र अद्याप जागा वाटप झालं नाहीये। त्याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे आणि सुभाष वेलिंगकर यांची भेट झाली। निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपला मदत करणार नाही असा दावा वेलिंगकरांनी केलाय। आम्ही भेटल्यानंतर आमच्या दोघांच्याही लक्षात आलं की आमचे विचार आणि विचारधारा म्हटल्यानंतर कामाची पद्धत ही एक आहे। मुळामध्ये नुसतं सत्ता मिळवणं किंवा खुर्च्या मिळवणं हा आमच्या दोघांच्याही भेटण्यामागचा उद्देश नाही, तर गोव्यात काहीतरी चांगलं घडवावं म्हणून आम्ही आज पहिल्या प्रथम भेटलेलो आहोत। आणि मला खरंच सांगायला आनंद होतोय की ही भेट अत्यंत चांगली झालेली आहे। अधिकृत युती ही लवकरात लवकर आम्ही जाहीर करू, पण मला असं वाटतं विचाराने आणि मनाने आम्ही दोन्ही पक्ष म्हणून एकत्रित आलेलो आहोत। आरएसएस भारतीय जनता पार्टीला अजिबात मदत करणार नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 100% कार्यकर्ते इंग्रजी जी लादली गेलेली आहे, इथे इंग्रजीला जे अनुदान मिळत आहे त्याच्या पूर्णपणे विरोधात आहेत हे मी इथे बसून सांगू शकतो। म्हणजे गोवा प्रांत संघ जो आहे आणि गोवा विभाग संघ असा एक थोडा भाग जो अंश जो राहिलेला आहे, त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की इंग्रजी भाषा ही लादली जी गेलेली आहे ही असं होता कामा नये। त्यामुळे किती अनुनय जरी भारतीय जनता पार्टीने इथे करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कुणीही भीक घालणार नाही।